मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, आमदार किशोर दराडेंची किशोर दराडेंनाच मारहाण, शिवीगाळ। नाशिक मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी नाम साधर्म्य असलेले अन्य किशोर दराडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे कार्यालयात प्रचंड गदारोळ आणि धक्काबुक्की झाली। शिक्षक मतदारसंघात राजकारण शिगेला पोहोचला आहे। प्रचंड स्पर्धा, अनेक उमेदवार आणि राजकीय पक्षाकडून खेळले जाणारे डावपेच या सर्वांचा वापर येथे केला जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून प्रमुख उमेदवारांच्या नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केलेले आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप आणि धक्काबुक्कीचे प्रकार घडले। शुक्रवार दिनांक 7 जून रोजी दुपारी विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्याशी नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांनीही अर्ज दाखल केला। दोघांचे नाव सारखेच असल्यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ शकतो। त्यामुळे आमदार दराडे संतप्त झाले। त्यांनी अपक्ष किशोर प्रभाकर दराडे यांना धक्काबुक्की करत अर्ज दाखल करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी मोठ्या प्रमाणात शिवीगाळही झाली। या सर्व गोंधळात अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न आमदार दराडे यांनी केला अशी तक्रार आहे। या घटनेची माहिती मिळताच दोघांच्या समर्थकांकडून विभागीय माहिती कार्यालयात गदारोळ झाला। त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांची एकच धावपळ झाली। दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। याबाबत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार दराडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी हे कटकारस्थान केल्याचा आरोप केला आहे। या निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नामसाधर्म्य असलेले बाबू भगरे हा उमेदवार देण्यात आला होता। त्यांनाही तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते। कुणालाही माहिती नसलेल्या अल्पशिक्षित असलेल्या या उमेदवाराला 1 लाख मते मिळाली आहे। त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर बगरे यांचा पराभव होता राहिला। हा प्रयोग ताजा असल्याने आमदार दराडे यांनी हा गोंधळ घातल्याचा आरोप केला जात आहे। या दोन्ही उमेदवारांना नाशिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे। यावेळी आमदार दराडे यांनी अन्य किशोर प्रभाकर दराडे यांना मारहाण केल्याचा आरोप फेटाळला आहे। मात्र या सगळ्या प्रकारामुळे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात प्रचंड गोंधळ झाला। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।